नमस्कार मित्र हो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्र हो, मी आज एक कथा घेऊन आलेलो आहे. एक नवीन कथा, शॉर्ट स्टोरी आहे. आणि ही कथा मला माझे ह्युमन रिसोर्स हेड आहेत त्यांनी, मी जेव्हा ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनी म्हणून एका पहिल्या कंपनीत रुजू झालेल्या, तेव्हा त्यांनी आम्हा सर्वांनाच ही एक कथा सांगितलेली. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना ही कथा माहीत असेल, काही लोकांनी पुस्तकात वाचली सुद्धा असेल. तर ही कथा मी शेअर करण्यामागचा उद्देश एवढाच आहे की मला कथा आवडली, आणि आपल्याला ज्या गोष्टी आवडतात, इट्स ह्युमन नेचर, आपलं ह्युमनचं नेचरच आहे, आपल्याला जी गोष्ट आवडते ती आपण आपल्या लाईक माइंडेड लोकांशी शेअर करतो. तर याच उद्देशाने मी ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर गोष्टीला सुरुवात करत आहे. मित्र, काय होतं, एकदा बेडकांची शर्यत ठरते की आता एक मोठी बिल्डिंग असते. तर त्या बिल्डिंगच्या टॉप फ्लोअरपर्यंत, टॉप जो मजला आहे तिथपर्यंत रेसिंगची शर्यत ठरलेली असते. सगळे बेडूक लोक जमा होतात, आणि आजूबाजूला पण जे काही क्राऊड असतो जो जमा होतो, उत्साहासाठी किंवा निरुत्साहित करण्यासाठी कोण जाणे, पण सगळे लोक जमा होतात कारण रेस चालू होणार असते आता, आणि बेडकांची शर्यत असते. तर रेस चालू होते, आणि बेडकं आपापले मार्गाने रेस चालू करतात, जातात, पहिला माळा, दुसरा माळा, असं चालू असतं. त्यातून क्राऊड पण आजूबाजूला असतो. तर क्राऊड मधून जे काय असतं तिथून आवाज यायला लागतो की हे इम्पॉसिबल आहे, हे शक्यच नाही, हे लोक कसे जाणार, आणि हे लोक पोहोचणारच नाहीत, या इथपर्यंत टॉपच्या मजल्यापर्यंत पोहोचणारच नाही. तर आहेत ना, जेव्हा हे असे लोक कमेंट्स करत असतात, तेव्हा काही जी बेडकं असतात ना, ती ऐकतात आणि ना ते गिवअप करायला सुरुवात करतात, की गिवअप करतात, ते हार मानतात की नाही, आता आपल्याला हे पॉसिबलच होणार नाही, कारण क्राऊडमधून आवाज पण येत असतो की आता हे इम्पॉसिबल आहे, हे शक्य होणार नाहीये, किंवा हे लोक काय करणार. त्यामुळे ते डिमोटिवेट होतात आणि काही लोक हार मानतात. पण एक बेडूक जो असतो ना, तो त्याचा प्रयत्न चालू असतो. तो एक एक टप्प्याटप्प्याने, एक एक फ्लोअर करत 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 तो टॉपच्या मजल्यापर्यंत पोहोचतो मित्रांनो. आणि टॉपच्या मजल्यापर्यंत पोहोचल्यानंतर मग तो जेव्हा खाली येतो, तेव्हा जे त्याचे आजूबाजूचे बेडूक असतात, तेव्हा त्याला विचारतो की तुला हे कसं शक्य झालं, एवढं कसं पॉसिबल आहे, तू कसं, तुला शक्य झालं. तर तेव्हा त्यांना समजतं की तो बेडूक बहिरा असतो. त्याने लोकांकडे, काही लोक जे काही बोलत होतं तेव्हा त्याला काही थांग पत्ताच नसतो, की लोक काही बोलतायत किंवा निगेटिव्ह कमेंट्स करत आहेत, तर त्याच्याबद्दल काही त्याला आयडिया नसते. तो त्याचं काम आणि त्याच्या वर्कशी प्रामाणिक असतो, तो स्वतःहून निघालेला असतो, तो एक 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 मजला करत करत तिथपर्यंत पोहोचतो. तर मित्र हो, या गोष्टीतून बोध हा आहे की जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट करता, तेव्हा आउटर साईडची जी निगेटिव्हिटी असते, किंवा हे तुमचं वर्क लाईफ असू शकतं किंवा लाईफमध्ये असेल, निगेटिव्ह पीपल, निगेटिव्ह सिच्युएशन्स तुमच्या आजूबाजूला असतात. पण जर तुम्ही प्रयत्नशील राहिलात, तुम्ही कन्सिस्टंट एफर्ट्सने तुमचं कार्य करत राहिलात, आणि काही गोष्टींना तुम्ही ॲज अ डीफ किंवा बहिरं म्हणून स्वीकार केला, किंवा तुम्ही त्या गोष्टी ऐकल्याच नाहीत आणि स्वतःचा प्रयत्न चालू ठेवला, तर तुम्ही नक्कीच टॉपला पोहोचता. कारण व्हॉट एव्हर यू डू, यू देर इज अ ऑलवेज स्पेस ॲट द टॉप. तुम्ही जी गोष्ट करू शकता, तुम्ही जे गोष्ट करत असता, किंवा कोणतीही गोष्ट असू दे, कोणतंही काम असू दे, तुम्ही तुम्ही त्याच्या उच्च स्तरावर पोहोचू शकता जर तुम्ही प्रयत्नशील असाल तर. तर या छोट्या गोष्टीतून हेच सांगायचं आहे की तुमच्या आयुष्यामध्ये अनेक निगेटिव्ह पीपल येतील, निगेटिव्ह सिच्युएशन्स येतील, निगेटिव्ह लोक तुमच्याबद्दल बोलत असतील, तर त्यांना आपण त्यांच्या गोष्टी ऐकल्या नाही पाहिजे. त्या टाइमला आपल्याला त्या बहिऱ्या बेडकाप्रमाणे होता आलं पाहिजे, आणि सिच्युएशन किंवा तुमचं जे कार्य आहे त्याच्यावर फोकस केलं पाहिजे बस. आणि जे आपल्याला आहे ते अचीव केलं पाहिजे. या गोष्टीतून ही शिकवण होते मित्र. तर तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहा. परत भेटूया नवीन एका गोष्टीतून. तत्पूर्वी धन्यवाद.